नमस्कार मित्रांनो, तर कागदपत्रांशिवाय पी-एफ मधून काढता येणार आहेत 5 लाख रुपये. तर या कारणांसाठी मिळणार आहे ऑटो क्लेमची सुविधा. तर सविस्तर माहितीला आपण सुरुवात करतोय. तर यापूर्वी पी-एफ खात्यातून ऑटो क्लेम जे आपण करत होतो ते फक्त आजारपण किंवा हॉस्पिटलच्या खर्चासाठी उपलब्ध होत आहेत, म्हणून आपण पी-एफ नेहमी इथे क्लेम करत असतो. आता हे सगळे नियम बदलून भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ई-पी-एफ-ओने लग्न, शिक्षण आणि घर खरेदीसाठी पी-एफ ऑटो क्लेमची सुविधा देण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे. सविस्तर माहिती देतोय. तुमच्या पगारातून दर महिन्याला पी-एफ फंडात काही पैसे जमा होत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ई-पी-एफ-ओने देशातील 7.5 कोटी सदस्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. आपत्कालीन परिस्थितीत पी-एफ काढण्यासाठी अनेक कागदपत्र जमा करावी लागतात. मात्र ही सुविधा सुलभ करण्यासाठी ई-पी-एफ-ओने बदल केलेले आहेत आणि पी-एफ काढण्यासाठी ऑटो सेटलमेंट मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत इथे करण्यात आलेली आहे. जी आता 1 लाख रुपये होती, तर 1 लाखांपर्यंत तुम्ही क्लेम करू शकता. आता ही मर्यादा तुमची 5 लाख पर्यंत केलेली आहे आणि म्हणजेच आता पी-एफ खातेदार कोणत्याही कागदपत्राशिवाय तेवढी रक्कम काढू शकणार आहेत. तर आत्तापर्यंत 10 दिवस आपल्याला क्लेम सेटलमेंट होईपर्यंत 10 दिवस प्रोसेसमध्ये जात होते. आता ही सगळी प्रोसेस 3 ते 4 दिवसात पूर्ण होणार आहेत. म्हणजे फॉर्म आपण क्लेमला टाकतोय तर 3-4 दिवसातच आपल्याला पैसे बँक अकाउंटमध्ये भेटणार आहेत. पहिले 10 ते 15 दिवस लागत होते सगळी प्रोसेस पूर्ण होण्यासाठी. आता ही सगळी प्रोसेस शॉर्ट करून 3 ते 4 दिवसातच तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहे. आणि ई-पी-एफ-ओचे जे काही पैसे आहेत ते आपण लग्न, शिक्षण, घर खरेदीसाठी पी-एफ ऑटो क्लेमचा इथे सुविधा देण्याचा निर्णय ई-पी-एफ-ओने घेतलेला आहे. तर पी-एफ खात्यातून केवळ आजार आणि रुग्णालयाच्या खर्चातून आपण ऑटो क्लेमची सुविधा उपलब्ध तर होतीच, सोबतच आपण घर, शिक्षण, घर खरेदीसाठी इत्यादी सगळी पैसे आपण इथे विड्रॉल करू शकतो. तर सविस्तर माहिती इथे सांगतोय. तर इथे बघू शकतात की वृत्तानुसार श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगरमध्ये झालेले CBTच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. याशिवाय ई-पी-एफ-ओचे सदस्य आता यावर्षी मे किंवा जूनच्या अखेरीस UPI पी-एफ विड्रॉ किंवा ATM पी-एफ विड्रॉल करू शकतात. म्हणजे UPI थ्रू आपण पी-एफ जे काही विड्रॉल करतो ते तर करू शकतो, सोबतच आपण ATMमध्ये सुद्धा इथे पी-एफ आपण विड्रॉल करू शकतो. आता मर्यादा किती वाढवली ते पण बघून घेऊया. तर ई-पी-एफ-ओने एप्रिल 2020मध्ये आपल्याला जे काही ऑटो क्लेम सुविधा देण्यात आली होती ती 50,000 पर्यंत इथं मर्यादा होती. मे 2024 मध्ये ते 50,000हून 1 लाख रुपये करण्यात आलेले आहे. तर मे 2024 पर्यंत 1 लाख रुपये होती. आता एप्रिल 2025 मध्ये हीच जी काय रक्कम आहे ती 1 लाखांपासून 5 लाखांपर्यंत इथे करून दिलेली आहे. आता त्यानंतर काय दिलेलं आहे, जसं की दावा नाकारण्याचे देखील प्रमाण कमी. म्हणजे बैठकीत जी कॅबिनेटची जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये पी-एम क्लेम रिजेक्शनच्या सातत्याने घट आहेत. म्हणजे आपण पी-एफ विड्रॉल करायला टाकतोय त्याच्यामध्ये तिथे रिझन सिलेक्ट करतोय, तर कधी कधी पी-एफ आपला क्लेममध्ये रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यामध्ये 50% जे काय आपण रिझन देत होतो ते फेटाळले जात होते आणि आता त्याची संख्या 30%वर आलेली आहे. म्हणजे जवळपास 70% तुमचे फॉर्म इथे क्लेम केले जातात आणि हीच सुविधा सुलभ करण्यासाठी ई-पी-एफ-ओ कडून सातत्याने इथे प्रयत्न केले जातात. त्यानंतर UPI सुविधेद्वारे ऑटो क्लेमची सुलभता. तर अलीकडे सचिन डावरा यांनी दिलेली जी काही माहिती दिली होती त्याच्यामध्ये ई-पी-एफ-ओ सदस्यांना ATM तसेच UPI-द्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळू शकेल. जसे की आपण ऑफिशियल पोर्टलवरून पैसे क्लेम करतो, सोबतच आपण ATM किंवा UPI-द्वारे आपण इथे पैसे सुद्धा आपण काढू शकतो. याच्यामुळे इन्स्टंट आपल्याला पैसे काढण्याची इथं मुलभ दिली जाते. तर या सुविधांमुळे कर्मचारी फक्त शिल्लक नाही तर पैसे काढू शकतात. मला म्हणजे कोणाला अडचणीत पैसे आहेत तर ते ATM किंवा UPIच्या माध्यमातून सर्व पैसे इथे काढू शकतात. सोबतच तुम्ही आवडत्या बँकेत पी-एफचे पैसे ट्रान्सफर करू शकतात. ही सुद्धा म्हणजे आपण ATM UPIमधून पैसे तर काढतोयच, तर आपण पी-एफचे पैसे दुसऱ्या बँकेमध्ये सुद्धा इथे ट्रान्सफर करू शकतो, असं सचिन डावरा यांनी सांगितले होते. तर नवीन जे काही सुधारित नियम असणार आहेत त्याच्याबाबत हे सगळे नियम स्वयंचलित असतील अशी सविस्तर माहिती इथे मी सांगितलेली आहे. तर लवकरात लवकर इथे लक्ष द्यायचं आहे की आपण पी-एफचे पैसे 5 लाखांपर्यंत काढू शकतो. ATM UPI झालं, दुसऱ्या बँकेमध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. तर कोणत्याही कागदपत्राशिवाय हे पैसे आता आपण क्लेम करू शकतो. आणि हॉस्पिटल आणि बाकी कारणासाठी आपण आधी पैसे क्लेम करू शकतो, परंतु लग्न, शिक्षण, घर याच्यासाठी सुद्धा आता आपण पी-एफचे पैसे काढू शकतो. अतिशय हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.